आज आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजक्यात साहित्यात मिक्स डाळीचे वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लाल मिरच्या लागतील आणि भरपूर असा सोललेला लसूण लागेल. याचे आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये थोडेसे जिरे टाकले तरी सुद्धा चालतील. अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे. नंतर आपल्याला इथं मी आधीच 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ, हरभरा डाळ 1 वाटी आणि मटकीची डाळ 1 वाटी यामध्ये जिरं टाकूनच गिरणीतनं वाटून आणलेलं आहे. त्यामुळं मी लाल मिरचीमध्ये जिरं नाही टाकलं. तुम्ही जर पीठ दळून आणताना जिरं नाही टाकलं तर लाल मिरची वाटताना जिरं नक्की टाका कोणत्या तरी एकामध्ये, कारण त्याची चव छान येते आणि जिऱ्यामुळे सांडगे पचायला सुद्धा हलके होतात. नंतर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे मिक्स डाळींचं पीठ घ्यायचं आहे. लाल मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून ह्याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. सांडगेसाठी आपल्याला जास्त पातळ पीठ नाही मळायचं, घट्टसरच पीठ मळायचं आहे. आपल्याला बोटाने तुटेल आणि बोटाने तोडू शकतो इथपर्यंतच्या अंदाजाने पीठ मळायचं आहे. जास्त पातळ पीठ मळलं तर ते सांडगे पडणार नाही त्याचे व्यवस्थित. त्यामुळे ते घट्टसरच गोळा मळायचा आहे आपल्याला. घट्टसर गोळा मळून कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला मुरत ठेवायचा आहे. जर घरात भाजीला काही नसेल तर असे सांडगे बनवून ठेवले तर कधीही उपयोगी पडतात. खायलाही चवदार लागतात आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहेत. दोन्ही हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर पीठ मळायचं आहे आपल्याला. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला. आता आपल्याला पीठ मळून झालेलं आहे, तर आपण ते अर्धा तास मुरत ठेवू. पीठ मुरून झाल्यानंतर आपल्याला असं एकदा पाण्यात हात बुडवायचा आहे आणि असं चारही बोटांमध्ये पकडून थोडं थोडं करून पीठ सोडायचं आहे खाली. चारही बोटांचे ठसे सांडग्याला उमटले पाहिजेत. अशा पद्धतीनेच आपल्याला सांडगे पाडायचेत, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतात. हे सांडगे आपल्याला 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचेत. हे जरी वरतून लवकर सुकत असले तरी आतपर्यंत पूर्णपणे वाळले पाहिजेत, नाहीतर हरभऱ्याच्या डाळीमुळे त्याचा वास येईल, खवट होतील ते. 3 ते 4 दिवस पूर्णपणे वाळल्यानंतर मग आपण त्याची भाजी बनवू शकतो. बनवायला अतिशय सोपे, खायला चवदार आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.